राज्यात 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सुमारे 1,25,00,000 वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवली जाणार आहे। यासाठी परिवहन विभागाने 3 झोनमध्ये विभागणी करून तज्ज्ञ संस्थांची नेमणूक केली आहे। HSRP प्लेट्समुळे नंबर प्लेट्सची छेडछाड थांबेल, तसेच चोरीच्या वाहनांचा शोध लावणे अधिक सोपे होईल। नागपूर परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी सर्व वाहनधारकांनी ही प्रक्रिया 31 मार्च 2025 पूर्वी पूर्ण करावी असे आवाहन केले आहे। मी मनोज ओतारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर कार्यालय। HSRP जे आहे तर 1/4/2019 पूर्वीच्या ज्या गाड्या नोंदणी झालेल्या आहेत सर्व प्रकारच्या गाड्या, त्या सर्वांना HSRP बसवणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। 1 जानेवारी 2025 पासून सर्व महाराष्ट्रातील सर्व कार्यालयामध्ये HSRP बसवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। ह्या HSRP बसवण्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता आहे की वाहनांच्या नंबर प्लेट मध्ये छेडछाड व बनावटगिरी करून जे रस्त्यावर गाड्या वापरल्या जातात व त्याच्यामधून गुन्हे घडतात, अशा वाहनांची आपल्याला माहिती मिळत नाही। त्याकरता हे शासनाने आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे HSRP बसवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। कुठल्या वाहनांना हे नंबर प्लेट बसवण्यात येणार आहे? 1/4/2019 पूर्वी जी वाहन नोंदणी झालेली आहे त्या सर्व वाहनांना हे HSRP बसवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। याच्यात दुचाकी आणि हेवी व्हेकल्स, 3 व्हीलर, ट्रॅक्टर सगळ्या वाहनांना हे बंधनकारक आहे। हो, 2 चाकी वाहनांसाठी त्याची फी निर्धारित करण्यात आलेली आहे 450 रुपये। तसेच 3 व्हीलर जी वाहनं आहेत त्यांना 500 रुपये करण्यात आलेले आहे व त्याच्या उरलेल्या सर्व वाहनं म्हणजे हलकी वाहनं असतील किंवा टॅक्सीज असतील किंवा मध्यम मालवाहतूक करणारे वाहने आहेत, जसे 407 आहेत, 709 आहे किंवा हेवी ट्रेलर्स असतील, ट्रक्स असतील, त्यांना 745 रुपये इतकी फी निर्धारित करण्यात आलेली आहे। याची नोंद म्हणजे ऑनलाईन सुद्धा करण्यात येऊ शकते? हो, ह्याची नोंद ऑनलाईन पद्धतीने करण्याची आहे। त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने MHHSRP.com ही वेबसाईट निर्धारित करण्यात आली आहे। यासाठी महाराष्ट्र शासनाने 3 एजन्सीजना नियुक्त केलेला आहे। त्यापैकी झोन 1 मध्ये रोज मार्टा सेफ्टी सिस्टीम्स लिमिटेड आहे। नागपूर शहर व नागपूर पूर्व कार्यालयासाठी झोन 1 मध्ये आहे आणि त्याच्यासाठी MHHSRP.com या वेबसाईटवर आपण आपलं वाहनासाठी HSRP बुकिंग नोंद करू शकता। सर, याची शेवटची मर्यादेची तारीख काही शासनाने ठरवलेली आहे? ऍक्च्युअली तशी 31 मार्च 2025 अशी निर्धारित करण्यात आलेली आहे। तर त्याच्यापूर्वी सर्व वाहनधारकांनी, ज्या जुनी वाहनधारक आहेत त्यांनी आपल्या वाहनाला HSRP बसवून घ्यावे अशी मी आमच्या कार्यालयाच्या वतीने मी आवाहन करतो। ही आपण आधी माहिती दिली, ही नंबर प्लेट काढता येणार नाही, या संदर्भात काय माहिती देणार? ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे। ही नंबर प्लेट एकदा आपण वाहनाला बसवली की ती नंबर प्लेट आपल्याला काढता येत नाही आणि ह्याच्यामध्ये जो बारकोड दिलेला असतो त्याच्यावरून आपल्याला वाहनाची सर्व माहिती उपलब्ध होऊ शकते।